नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय खदखद सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पदावरून बळीराम काका साठे यांची झालेली उचलबांगडी आणि त्यावरून निर्माण झालेला संघर्ष आता थेट शरद पवार यांच्या दरबारापर्यंत पोहोचला आहे. शरद पवार यांनी स्वतः बळीराम साठे यांना फोन केला, संवाद साधला आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीचं निमंत्रण दिले. म्हणजेच पवार साहेब आता नाराजी दूर करण्याच्या तयारीत आहेत. पण प्रश्न एक, बळीराम काका पक्ष बदलण्याचा निर्णय मागे घेणार का? साठे यांचा आरोप स्पष्ट आहे. विश्वासात न घेता मोहोळच्या विधानसभा उमेदवारी प्रकरणी सूडबुद्धीने आपली उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी वसंतराव देशमुख यांची नियुक्ती झाली आणि साठे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तीव्र संताप व्यक्त केला. जयंत पाटील, धैर्यसिंह मोहिते पाटील यांच्या कटकारस्थानचा आरोप त्यांनी केला. विश्वासात घेतलं असतं तर आपण स्वतःहून राजीनामा दिला असता, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. पण आता राजकीय वळण घेतय नवं वळण. शरद पवारांचे कट्टर समर्थक संजय पाटील घाटणेकर यांनी पुढाकार घेत साठे यांच्याशी चर्चा केली आणि सकाळीच बारामतीत पवार साहेबांची भेट घेतली. आता पवार साहेब स्वतः पुढे सरसावले आहेत. बळीराम काकांना वाऱ्यावर सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. 2 दिवसात प्रत्यक्ष भेट घेणार अशी ग्वाही दिली. सध्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे की बळीराम काका साठे नाराजी सोडून पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील का, की मग ही भेट सुद्धा केवळ औपचारिक ठरेल? मी राधिका जाधव. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथं प्रत्येक राजकीय घडामोडीवर आपली स्पष्ट भूमिका असते.